नमस्कार, मी जुई आज काय स्पेशलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे हेल्दी आणि होममेड नान कटाई। रेसिपीत लागणारे साहित्य व कृती नीट वाचून घ्या। चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण आपले ड्राय इंग्रेडिएंट समजून घेऊया। तर सर्वात आधी मी इकडे 1 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर मी इकडे अर्धा कप एवढं बेसन घेतलेलं आहे। याच प्रमाणाने आपल्याला एकच वाटीचं प्रमाण ठेवायचं आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला आपलं पदार्थांची जिन्नस घ्यायची आहेत। अर्धा कप एवढं मी पावडर्ड शुगर घेतलेली आहे आणि 1/4 कप एवढा मी रवा घेतलेला आहे। याच्यामध्ये या रेसिपीमध्ये आपण अजिबात मैद्याचा वापर करणार नाही आहोत। एकदम हेल्दी रेसिपी आपण बनवणार आहोत। तर सर्वात आधी मी इकडे एक मोठंसं बाउल घेतलंय। त्याच्यामध्ये आपण हे आपली सगळी पीठं सीव करून घेऊया। तर सगळ्यात आधी मी इकडे गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इकडे अर्धा वाटी बेसन घेतलं होतं, ते पण घालून घेते। हे सगळे पदार्थ आपल्याला आरामात नीटपैकी सीव करून घ्यायचे, हे खूप गरजेचं आहे। नंतर इकडे मी हा रवा घेतलाय, तो आपल्याला जाडा रवा अजिबात नाही घ्यायचा आहे। एकदम बारीक जो झिरो रवा आपल्याला मार्केटमध्ये मिळतो तो घ्यायचा आहे आठवणीने आपल्याला। आता आपले नान कटाई एकदम सॉफ्ट आणि फ्लफी बनण्यासाठी आपण याच्यामध्ये अर्धा टीस्पून एवढं बेकिंग पावडर घालून घेणार आहोत। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 टीस्पून एवढं वेलची पावडर घालून घेणार आहोत। वेलची पावडर बनवून घ्यायची असेल तर तुम्ही वेलचीला थोडंसं भाजून घ्या आणि त्यानंतर त्याची पावडर बनवून घ्या, खूप छान सुगंध येतो त्याचा। 1 पिंच एवढं मी पिंक सॉल्ट घालून घेतलेलं आहे, सगळे फ्लेवर्स बॅलन्स करून घेण्यासाठी आणि खूप छान असा एकदम स्लाइटिश मिठाचा फ्लेवर येतो, खूप कडक लागतो हा फ्लेवर। आणि आता मी हे सगळं मिक्स करून घेते छानपैकी आणि हे चांगलं आपण चाळून घ्यायचं आहे। आता आपलं हे चांगलं मिक्सचर चाळून झालेलं आहे। तर आपण एकदा चमच्यानी या ड्राय इंग्रेडियंट्सला नीटपैकी मिक्स करून घेऊया। इंग्रेडियंट्स नीटपैकी मिक्स करून झाल्यानंतर आता मी इकडे अर्धा कप एवढं तूप घेतलेलं आहे। आता तुपामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला अजिबात थंड तूप किंवा गरम तूप घ्यायचं नाहीये। एकदम प्रॉपर जे रूम टेम्परेचरवरती जसं तूप असेल आपलं ते तूप आपल्याला घ्यायचं आहे। जसं तुम्ही बघू शकता चांगलं हे दाणेदार रूम टेम्परेचरवरचं तूप आहे। आता याच्यामध्ये मी अर्धा कप आपली पावडर्ड शुगर घातलेली आहे। आता गोडाचं तुम्ही विचाराल तर जर तुम्हाला गोड याच्यापेक्षा जास्त खायला आवडत असेल तर मी 1 कप एवढी साखर घालू शकतात। मी अर्धा कप घातली होती आणि त्यानंतर थोडीशी मला अजून साखर कमी वाटली, त्यामुळे थोडीशी मी अजून एक्सटेंड केली होती। आता या दोन्ही मिक्सचर्सला आपल्याला इतकं छानपैकी फेटून घ्यायचं आहे की एकदम सॉफ्ट आपलं असं मिक्सचर व्हायला पाहिजे। आणि जर आपल्याला कळायला पाहिजे की हे मिक्सचर आपलं एकदम सॉफ्ट झालंय ते कसं कळणार, सो त्याच्यासाठी आता हे मी 5 मिनिटं कंटिन्यूस याला मिक्स केलं होतं। त्यानंतर आता मी इकडे वाडगामध्ये नॉर्मल पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं हे घालून बघितलं तर तुम्ही बघू शकता कसं पटकन ते वरती आलेलं आहे, म्हणजे आपलं नान कटाई एकदम फ्लफी होणार आहेत ही आपल्याला खात्री पटणार आहे। ठीक आहे, आता आपण ह्या इंग्रेडियंट्समध्ये आपले ड्राय इंग्रेडियंट्स आहेत ते मिक्स करून घेऊया। तूप बघू शकता, तुपाचा रंग पण कसा चेंज झालेला आहे आपण जसं मिक्स केलेलं आहे त्याला। ठीक आहे, आता आपण ह्याला ना जोरात मिक्स नाही करायचं, एकदम फटाफट मिक्स करायचं नाही आहे। हलक्या हाताने आपल्याला आधी याला सीव करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला स्पॅच्युलाने याला मिक्स करून घ्यायचं आहे। ठीक आहे, या रेसिपीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे प्रमाण। आपण प्रमाण जर नीट फॉलो केलं तर आपली रेसिपी खरंच खूप छान होईल। आणि आता तुम्ही बघू शकतात मी हे मिक्स करून झालेली आहे। आता आपल्याला याचं चांगलं असं एक असं पिठासारखं रेडी करायचं आहे। जसं आपण आपलं पीठ कसं मळतो तसं याला नीट हाताने नीटपैकी मळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये अजिबात आपल्याला एक्स्ट्रा तूप नाहीतर दूध नाहीतर पाणीचा हात अजिबात लावायचा नाही आहे, काही गरज नसते। एकदम छानपैकी पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला, 5 मिनिटं कमीत कमी लागतात। आता मी एका साईडला एक स्लो आपला गॅस ठेवला आहे आणि त्याच्यावरती मी एक मस्त जाडसर असा आपला डोसाचा जो तवा असतो ना तो मी याच्यावरती ठेवून घेतला आहे। हीट एकदम स्लोवर ठेवायची आहे आणि याच्यामध्ये जी सगळ्यात इम्पॉर्टंट ट्रिक आहे ती म्हणजे ही अप्प्याची पॅन। हे अप्पे पॅन जे आपल्याकडे असतं ते आपल्याला ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि येस याच्यावरतीच आपण आपली ही रेसिपी बनवणार आहोत। एकदम मस्त, आपल्याला अजिबात मायक्रोवेव ओव्हन ह्याची काही गरज नाही आहे। एकदम मस्त जुगाड करू शकतो आपण हा घरगुती। आणि आता तुम्ही पीठ पण बघू शकतात किती छान सॉफ्टपैकी रेडी झालेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये आपली जी डाळीचा डाव असतो, छोटीशी डाळीचा डाव घेतलेला आहे मी, याच्याने आपले असे छोटे छोटे गोल रेडी करून घ्यायचे। आपल्या हाताने याला छोटंसं असं गोल राऊंड रेडी करायचं आहे आणि त्याला थोडंसं फ्लॅट करून घ्यायचं आहे। फ्लॅट करून झालं त्यानंतर तुम्ही बघू शकतात की मी एक चमचा घेतलेला आहे, त्या चमच्याची मागची बाजू आहे त्याच्याने याच्यावरती मी छान असे
प्लसची साईन करून घेते. तुम्ही याच्यावरती काही तुम्हाला डिझाईन करायची असेल तुम्ही ती करू शकतात. आपण जी बनपाववरती आपण अशी छान डिझाईन बघतो तशी याला छान डिझाईन क्रिएट झाली आहे. आणि याच्यामध्ये मी अजून डेकोरेटिव्ह वाटण्यासाठी मध्ये मी पिस्ताची कापं लावलेली आहेत. ठीक आहे. आता हे जे अप्पे बॅटर आहे, पॅन आहे आपलं, त्याच्यामध्ये आपल्याला अजिबात तूप वगैरे काही लावायची गरज नाही आहे, कारण हे नॉनस्टिक असतं. सो मी ह्याच्यामध्ये हे छान असे ठेवून घेतलेले आहेत आणि सगळे आपल्याला असेच करून घ्यायचे आहेत. बस मग किती इझीपैकी झालं आहे ना आपली ही रेसिपी. आता तुम्ही इकडे बघू शकतात, मी आपला हा जो डोसाचा पॅन आहे तो प्रीहीट झालेला आहे. त्यानंतर आता मी ह्याच्यावरती हा अप्प्याचा पॅन ठेवून दिलेला आहे आणि याला आपण मस्तपैकी कवर करून घ्यायचं लिडला आणि याला आपण स्लो हीटवरती 45 मिनिट्सवरती बेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता माझ्याकडे 2 होते अप्प्याचे पॅन, म्हणून मी इकडे दोन्हीकडे काम करून घेते, म्हणजे आपलं काम कसं पटापट होईल. आणि दुसरीकडे मी जो तवा ठेवला होता ना खालचा, तो पातळ तवा होता, तो चपातीचा तवा होता. तर त्याच्यामुळे ते तिकडचे आपले नानकटाई जास्त पटकन रेडी होत होते. तुम्ही बघू शकतात कसं छान रंग आलेला आहे ह्याच्यावरती. आणि कमीत कमी 45 मिनिट्स नंतर आधी जे मी दुसरा पॅन ठेवला होता, जो बॅच ठेवला होता, तो रेडी झालेला आहे आपला. आणि हा दुसरा बॅच होता माझा आणि हा पहिला बॅच आहे. तो जाड्या तव्यावरती ठेवल्यामुळे तो पटकन झाला नव्हता, म्हणून आता त्याला मी शिफ्ट केलेलं आहे आणि हे वाले सेक्शन आपले रेडी झालेले आहेत. आणि खूप छान रंग आला आहे, मला खूप आवडलेला आहे. मस्त खालून खरपूस असं झालेलं आहे आणि वरतून एकदम मस्त बिस्किटसारखा रंग आलेला आहे. खूप टेस्टी वाटतात आणि इतका छान सुवास सुटला आहे घरवर माझ्या. खूप भारी वाटतात हे नानकटाई. आता मी ह्यांना एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि कमीत कमी या 1 वाटीच्या प्रमाणामध्ये ना मी 20 ते 25 आरामात बसू शकतात. आता तुमच्या पर्सन टू पर्सन साईजवरती डिपेंड करतं की तुम्ही कसे घेतलेले आहेत आणि किती नाही माप घेतलेलं आहे. आणि याला तुम्ही बघू शकतात किती छानपैकी माझ्या आईने तोडलं आहे याला आणि किती मस्त कुरकुरीत खुसखुशीत झालेले आहेत. ओके. आणि एकदम छान तुटतात, क्रिस्पी होतात एकदम. सो या दिवाळीला ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या बाजूची घंटी वाजवा, म्हणजे नवीन अपडेट्स तुमच्या पेजवरती लवकरच लवकर भेटत राहतील. पुन्हा भेटूया अशाच रेसिपींसोबत. टाटा, बाय बाय, टेक केअर आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.